गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा, महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सान, थोर स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत होता. भिक्षा घेऊन अंगणात का उभी माय माऊली, पहाट झाली वासुदेवाची आता येईल हाळी. गिरकी घेऊन नाचत नाचत म्हणेल वासुदेव, दान पावल देवा दान पावल. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. बोले विठ्ठल विठ्ठल हरी, बोले विठ्ठल विठ्ठल हरी, बोले वासुदेव वासुदेव हरी, बोले विठ्ठल विठ्ठल हरी. भलपाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एका दुष्टकाल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्र. लोकांच्या सुखाला जणू कोणाचं गालबोटच लागलं. या काळात महाराष्ट्र परकीयांच्या टाचेखाली भरडला जात होता. आदिलशहा आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुल्म, जोर, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालुटी, गुरे, ढोरे, धन, धान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट आणि मंदिराची तोडफोड हाच होता. अंतकरणात असंतोष धमसत होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रमुख घराणे, ते म्हणजे जाधव आणि भोसले. भोसले कुळातील शूर